हाय हॅलो नमस्कार वेलकम टू मॅजिक मुमेंट विथ श्रुतीज व्लॉग. तर आजची सकाळ खूप साऱ्या ॲडव्हेंचरने भरलेली आहे. तुम्ही बघू शकता सकाळ सकाळ ब्लॉगमध्ये डिरेक्ट मी कायाकिंग घेतलं. याचं कारण असं की आम्ही ज्या कुद्रू नेस्टला थांबलेलो होतो तिथेच या सगळ्या ॲक्टिव्हिटी उपलब्ध होत्या. सो सकाळ सकाळचा चहा आणि नाश्ता केला आणि कायाकिंगसाठी निघालो. सगळ्यात आधी सुरुवातीला भीती वाटत होती, पण जसं पाण्यामध्ये एंटर झालो तशी तशी भीती नाहीशी होऊन एक्साइटमेंट आणि थ्रिल यांची सांगड झाली आणि खूप छान वाटू लागलं. त्यानंतर मग कायाकिंग केलं. खूप मज्जा आली. माऊला आम्हाला कायाकिंग करताना बघताना माऊला पण मध्ये यायची इच्छा होत होती, बट त्यांनी लहान मुलं अलाउड केलेले नव्हते. सो मग आम्हीच कायाकिंग केली. आली 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 आली. तर आज आम्ही आलेलो आहोत डेल्टा पॉईंटला. तर डेल्टा पॉईंटचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या तुम्हाला माझ्या बॅक साईडला दिसत असेल वन साईड रिव्हर आणि वन साईड आपल्याला तिथे ओशियन दिसतो आणि दोघं ठिकाणं एकत्र येतात इथे दोघं गोष्टी. तर ही एक त्याचं वैशिष्ट्य आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. तुम्हाला ही जी बॅक साईडला दिसते ते रिव्हर आहे आणि इथून जिथून लाटा दिसत आहेत तर तो समुद्र आहे. सो आम्ही आता मस्त बीचवर आलेलो आहोत आणि सनसेटचा वेळ थोड्या वेळातच होणार आहे. माऊ आणि माऊचे पप्पा बीचमध्ये गेलेले आहेत. हात नाही घालू बच्चा. पाणी आलं 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 पाणी आलं माऊजवळ. हे बघ सरकतील ती चालली ना सरक. पडायचं नाही मागे हातात तशीच ना. पायाखालची मातीच असते ना. आय आय जायले. रात्री लाइटिंग सुरू झाल्यानंतर असं काहीसं रिसॉर्ट दिसायचं. आता आम्ही चाललेलो आहोत कृष्ण मठ, जे इथलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे उडुपीमधलं. आता आपण कुठे चाललो माऊ? कृष्ण मठाला. ए माऊ कृष्ण चाललोय कृष्ण बाप्पाच्या टेम्पल मध्ये. कृष्ण बाप्पाच्या टेम्पलला चाललोय ना आपण. हे श्रीकृष्ण मठाचं महाद्वार आहे. इथून एंट्रन्स होते. उडपीमध्ये श्रीकृष्ण मठ हे 13व्या शतकात संत माधवाचार्य यांनी स्थापन केलेले एक अत्यंत पवित्र वैष्णव तीर्थक्षेत्र आहे.
येथे भगवान श्रीकृष्णाची मूर्ती पश्चिमेकडे तोंड करून एका विशिष्ट खिडकीतून कणकण दर्शनातून दर्शनीय असते. येथील मूर्ती आकर्षक म्हणजे श्रीकृष्णाचे थेट दर्शन न मिळता आपल्याला 9 छिद्रे असलेल्या चांदीच्या खिडकीतून हे दर्शन घ्यायचे असते. हे इथलं वैशिष्ट्य आहे. असे मानले जाते की भक्त कनकदास यांच्या भक्तीसाठी कृष्णमूर्ती पश्चिमेकडे वळली आणि भिंतीला तडे गेले आणि जिथून त्यांनी दर्शन घेतलं, असं याचं वैशिष्ट्य आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण मंदिरामध्ये आम्ही आता जाणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत. तुम्ही पण आमच्यासोबत चला. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मठ आहेत जे श्रीकृष्णाचेच आहेत. डायरेक्ट इथे एवढी रिकामी होती. रामकृष्ण सीता हनुमान हे इस्कॉनचे लोक इकडे भक्तांसाठी ऑनलाईन दर्शन आहे. मध्ये कॅमेरा लावलेला आहे आणि दर्शनासाठी आपण इकडून सुद्धा दर्शन घेऊ शकतो. प्राचीन डान्स शो बघण्यासाठी तिथे गेलो.
सगळं बघून झाल्यानंतर आम्ही रूमवर रिटर्न आलो. तोपर्यंत छान डिनर लावलेलं होतं, मस्तपैकी डिनर केलं आणि बाळांनी पण डिनर करून झाल्यानंतर दिवसभराचा थकवा घालवला आणि उद्या आम्हाला परत घरी यायचं होतं. सो प्रवास खूप छान झाला. 3 दिवसांची ट्रिप खूप छान झाली, खूप मज्जा आली आणि अनफॉर्गेटेबल मेमरीज कलेक्ट झाल्या ज्या आपण कधीही विसरू शकणार नाही आहोत. सो स्टे ट्यून विथ मी छान छान मेमरीजसाठी आणि बाय बाय.